कर्जमाफीचे सर्व टप्पे पार पडतील असं दत्ता भरणेंनी म्हटलेलं आहे. पहिली स्टेप झालेली आहे. 3-4 स्टेप होतील आणि पहिल्या स्टेप मध्ये साधारणतः आपल्या जिल्ह्याला 550 कोटीच्या आसपास रक्कम मिळालेली आहे आणि दुसरी स्टेप 3 स्टेप आहे त्याला. 3 स्टेप मध्ये साधारणतः 40,000 कोटी रुपये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील. साधारण कधीपर्यंत ही प्रक्रिया पार पडेल? साधारणतः 30 जुलै आज पहिला झालेला आहे. पहिल्यांदा माहिती आहे की आपल्याला साधारणतः एकूण आपल्याला तिन्ही योजनेमध्ये आपल्याला माहिती प्रोत्साहन 2 लाखाच्या पुढचे 2 लाखाच्या आतले साधारणतः 1944 कोटी रुपयाचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणतः मिळेल असे एक थोडं एकंदर प्राथमिक अंदाज आहे. आणि आज पहिल्यांदा जर पाहिलं तर साधारणतः 544 कोटी जे क्लिअर आहेत त्यांना पहिल्यांदा 2 लाखाच्या वरचे वेगळे आहेत. पण त्याचा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लाभ. खरंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. साधारणतः जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याचा होणार आहे. खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आता हे सुरू झालेलं आहे आणि ऑटोमॅटिक साधारणतः 30 जुलैपूर्वी पहिला टप्पा नंतरचे टप्पे हळूहळू हे सगळे पूर्ण होतात. असं देखील होतंय विरोधकांकडून खूप उशीर झाला. हे योग्य वेळी मिळाले असते पाहिजे तर याचा फायदा झाला. उशीर वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की यादी तर अचूक असली पाहिजे. विनाकारण डबल यादी करण्यामध्ये अर्थ नाहीये. जे आयकर भरणार ही योजना आहे ती गरीब शेतकऱ्यांसाठी, मोठ्या शेतकऱ्यांसाठी, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यासाठी योजना आहे. त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, आम्ही हे मान्य करतो. पण जो उशीर झाला तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच झालेला आहे. समाधानकारक पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर असलेलं आव्हान जे आहे ते कुठे सोपं झालं असं वाटत नाही. नाही, पाऊस तर आहे, अजून पाऊस सर्वत्र पडला पाहिजे, एक समाधान आहे. पाऊस पडलेला शेवटी पडल्यानंतर समाधान तर मानलंच पाहिजे. आज पाऊस सगळीकडे पडतोय, अजून काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अजून पाऊस अपूर्ण आहे. परंतु नक्की भविष्य अजून येणाऱ्या दिवसामध्ये सगळीकडे राज्यामध्ये पाऊस पडावा. कर्जमाफीबद्दल एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही घोषणा केलेली आहे की कर्जमाफीची जी यादी आहे त्या सर्व याद्या आता प्रस्तुत झालेल्या आहेत. संकेतस्थळावर हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यानुसार रक्कम ही जमा करायला सुरुवात झाली आहे. आज रविवार असल्याने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ शकले नाही, परंतु उद्या सोमवार निमित्त प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये नाव आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होत आहे. ह्या ज्या याद्या आहेत त्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा लागलेल्या आहे आणि संकेतस्थळावर सुद्धा ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. तुम्हाला जर कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये जर तुमची यादी असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचं नाव बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर तुमचं नाव असेल त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड आणि OTP टाकून ते ऑथेंटिकेट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम त्वरित जमा केली जाणार आहे. पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये पहिल्याच दिवशी 3 शेतकऱ्यांनी त्यांनी सर्टिफिकेटसुद्धा दिले आणि जे पैसे होते ते सुद्धा वाटप करायला सुरुवात केली. पहिल्या यादीमध्ये 553 शेतकऱ्यांची नावं होती. या यादीमधील शेतकऱ्यांना तत्काळ जी कर्जमाफी होती ती देण्यात आली. त्यानंतर दुसरी यादीसुद्धा आली आणि तिसरी यादीसुद्धा समोर आली आहे. आता जी संपूर्ण यादी आहे ते जाहीर झालेली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कमसुद्धा येत आहे. तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वेबसाईटवरती सुद्धा चेक करू शकता आणि जर तुमचं आधार ऑथेंटिकेशन अजूनही झाले नसेल लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती ही रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.